नमस्कार मित्रांनो, मालिका विश्वातील एका नवीन अपडेटसह पुन्हा स्वागत आहे मित्रांनो। स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये पार्थ आणि नंदिनीचं लग्न ठरलं होतं, पण त्यांचं ऐन लग्नाच्या वेळी पार्थचं लग्न काव्यासोबत झालं आणि त्यानंतर जीवाने नंदिनीसोबत लग्न केलं। त्यामुळे प्रेक्षकांमध्ये जराशी नाराजी बघायला मिळाली, कारण मालिकेमध्ये जोड्या अचानकपणे बदलल्या गेल्या। पण प्रेक्षकांना सगळ्यात जास्त वाईट काव्यासाठी वाटत आहे, कारण काव्याने जीवावरती खूप जास्त प्रेम केलं होतं आणि त्याच जीवाने तिच्या मोठ्या बहिणीसोबत लग्न केलं आणि त्या दोघांचा संसार आयुष्यभर काव्याला तिच्या डोळ्यासमोर बघावा लागणार आहे। त्यामुळे अजूनही प्रेक्षकांमध्ये कुठेतरी अशी आस आहे की नवीन लग्न झालेल्या जोडप्यांचा डिवोर्स व्हावा आणि काव्याला तिचं प्रेम मिळावं आणि काव्य व जीवा तर नंदिनी व पार्थ अशा जोड्या बघाव्यात। पण मालिकेमध्ये असं घडणार का, हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मालिकेची स्टोरी आधीपासूनच फिक्स होती। आपण भलेही कुणालाही आपला साथीदार निवडू, पण नियतीच्या जे मनात असतं शेवटी तेच घडतं। लग्न झाल्यानंतर या दोन्ही जोडप्यामध्ये कशी मैत्री होते आणि हळूहळू त्यांच्यात कसं प्रेम निर्माण होतं यावर भाष्य करणारी ही मालिका आहे। त्यामुळे या मालिकेचं नाव सुद्धा लग्नानंतर होईलच प्रेम असं आहे। त्यामुळे प्रेक्षकांना जे वाटतं ते तसं मालिकेत कधीही घडणार नाही। शेवटपर्यंत मालिकेमध्ये पार्थ आणि काव्य तर नंदिनी आणि जीवा अशा जोड्या आपल्याला दिसणार आहे आणि त्यांच्यामध्ये हळूहळू आपल्याला प्रेम निर्माण झालेलं दिसणार आहे। तर मालिकेमध्ये तुम्हाला या जोड्या बघायला आवडेल का, कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या मालिका विश्वातील रंजक अपडेटसाठी आताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।